नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या युट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं मंडळी सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज शनिवार आपण खिलार कट्टा या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत की नुकतीच शर्यत बंदी उठलेली आहे. शर्यत बंदी उठल्यानंतर आपण शर्यतीचे खोंड कसे घ्यायचे, कसे तयार करायचे, काय त्यांचा खुराक असतो, या संदर्भात मंडळी आज आपली चर्चा आहे. सर्वात सुरुवातीला आपण त्या चर्चेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या बऱ्याच जणांचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवले होते. त्या प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत. पण त्या प्रश्नांची उत्तर देण्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं शीर्षक गीतापासून त्याची सुरुवात करूया. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आजचा विषय मंडळी, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शर्यत रिलेटेड आहे. मंडळी, आज काल 11 तारीख आणि आज 12 तारीख हे मावळ तालुक्यामध्ये नानुलीमध्ये एक खूप मोठा घाट बैलगाड्याचा चालू होता की ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 4 बैल आणि त्याच्या पुढे घोडही पळत असते. हा पुणे जिल्ह्यामधला जो बैलगाडा तो सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. आज आपण तेथे चित्रीकरण करत होतो मंडळी. खूप सुंदर चित्रीकरण झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण ते तुम्हाला दाखवण्याचा चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. लवकरात लवकर सर्व व्हिडिओ, प्रत्येक गाडा मालकाचे हे सेपरेट व्हिडिओ आपण पाठवणार आहोत. व्हिडिओ हे छोटे छोटे 1-1, 1.5, 2-2 मिनिटाचे आहेत किंवा 1 मिनिटाच्या आतले देखील आहेत. पण प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की त्यांचा व्हिडिओ सेपरेट चॅनलवरती असला पाहिजे. त्या कारणास्तव आपण ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवणार आहेत. जवळपास 500 पेक्षा जास्त, त्याहून अधिक गाडे हे 2 दिवसाच्या या टप्प्यामध्ये पळाले. आजच्या या चित्रीकरणाच्या दरम्यानचा एक सर्वात सुंदर क्षण मंडळी मी तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितो. कारण आजचा विषय पण आपला शर्यतीचाच आहे आणि शर्यतीचा असल्यामुळे आपण एक तुम्हाला पण नक्की आवडेल. तर मंडळी, हा जो क्षण होता की त्या बाबांचं वय जवळपास 70 ते 75 वर्ष वय होतं त्यांचं, आणि तरी पण घोडीवर बसून ते म्हणतात ना, महाराष्ट्राच्या मातीतला जो नाद आहे, महाराष्ट्राच्या मातीतला जो खेळ आहे बैलगाडा शर्यत, हा बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतरचा हा क्षण आपण तुमच्यापर्यंत सादर करण्यासाठी ऍक्च्युली खूप दिवसांचे आपले प्रयत्न चालू होते. की वय झालेलं म्हणजे हा एक असा खेळ आहे की जिथे वयाचं बंधन नाहीये. या वयाचे बंधन नसताना म्हणजे तो क्षण चित्रीकरण करत असताना किंवा त्या घाटामध्ये जेवढे जण बघत होते त्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा तो क्षण होता. अशा प्रकारची बाबांनी आज तिथे घाटामध्ये ती घोडी चालवली आणि खूप सुंदर होतं. मंडळी, आता आपण आजच्या या विषयाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आपण प्रकाश भाऊंना कनेक्ट करूया. आणि मयुरेश देखील आपल्या सोबत असतील.
मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये शर्यतीचा खोंड कसा असला पाहिजे या संदर्भात ही महत्वाची चर्चा आहे, की ज्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा त्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर तुमच्या सर्वांचे बरेचसे प्रश्न आपल्यापर्यंत तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेज असतील, युट्यूब चॅनलवरती खिलार कट्टावरील चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट केलेली होती, त्यानंतर इंस्टाग्रामच्या याच्यावरती कमेंट केलेली होती, तर त्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं देणार आहोत. सर्वांचं नाव आपण नोंद केलेलं आहे आणि त्यांचं आहे. नमस्कार प्रकाश भाऊ. नमस्कार भाऊ, आज आपला विषय आहे की शर्यतीचा खोंड कसा निवडायचा, कुठून आणायचा आणि कशा प्रकारे त्याला सराव द्यायचा, प्रॅक्टिस द्यायची, खुराक द्यायचा आणि त्याला मैदानामध्ये जाऊन नंबरामध्ये कसा तो येईल या संदर्भात त्याची तयारी करून घेण्याचा आहे. तर त्याची सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत भाऊ, तर त्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. हा, करूया. मी मयुरेशला देखील ऍड करतो आणि आपण लगेच सुरुवात करूया. भाऊ, आपला सर्वात पहिला प्रश्न असा आहे की अविनाश अशोक घारगे आहेत की जे तालुका खटाव जिल्हा सातारा मधले आहेत, पण ते सर्व्हिसला मुंबईमध्ये आहेत, पण खिलारचा नाद जास्तीत जास्त जपण्याचा आणि त्याची माहिती जवळ ठेवण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर त्यांचं हे प्रश्न आहे की गायीचे माझावर येण्याचं लक्षण, वेळ आणि गाय कधी भरवली पाहिजे माझावर आल्यानंतर किंवा एक वेळ झाल्यानंतर. माझा येण्याचं लक्षण कसं होतं की ते शक्यतो प्रत्येक जनावर हे संध्याकाळी माझावरती येत. हे ह्या टायमिंग असते की संध्याकाळी 7-8 नंतर ज्यावेळेला ते बसतं त्यावेळेला ते लक्षण घाण टाकणं ते जे असते चिकट द्रव पदार्थ, आणि दुसऱ्या दिवशी ते हंबरणं सकाळी पहाटे किंवा रात्रीपासूनच हंबरणं चालू करतं किंवा सोडल्यानंतर सायरा वायरा पळते, ही लक्षणं असतात. आणि गाय वेल्यानंतर ती पुन्हा ज्या वेळेला भरवायची असते त्यावेळेला कमीत कमी 1-2-2.5 महिन्याचा कालावधी गेला पाहिजे. 2 ते 2.5 महिन्यानंतर तुम्ही कधीही भरवू शकता, पण शक्यतो 3 किंवा 3.5 महिन्याच्या आसपास भरवलेली ही योग्य वेळ होईल, कारण पुढे ते वासराला 5-6 महिने दूध देऊ शकते. ओके ओके. आणि भाऊ, 2 वेतांमधलं अंतर किती असलं पाहिजे? आता 2 वेतामधलं अंतर तसं म्हटलं तर फक्त 3.5 ते 4 महिना असलं पाहिजे. ओके. कारण ज्या वेळेला गाय वेती त्यानंतर 3.5 ते 4 महिन्यात ती गाभण, लास्ट 4 महिने त्याच्या आतच गाभण गेली पाहिजे. 2.5 महिन्यानंतर आणि 4 महिन्याच्या आत जर गाभण गेली तर तिथून पुढे 6 महिने, म्हणजे 9 महिने, 9 हे 4 असं जवळजवळ 3 महिने, म्हणजे 13 महिन्याचा फक्त गॅप पाहिजे, व्याली पाहिजे. आज व्यालेल्या तारखेनुसार जर समजा 1 जानेवारीला व्याली तर पुढच्या वर्षी ते 13 म्हणजे 1 फेब्रुवारीच्या आसपास किंवा मी म्हणतो 30 फेब्रुवारीच्या आसपास व्याली पाहिजे. ओके ओके. धन्यवाद भाऊ. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा चॅनलवरती काही जणांचं असं म्हणणं आहे की गाजरी खिलार किंवा हरण्या खिलार हे जास्त पाहायला मिळत नाही. तर तसं पाहायला गेलं तर त्यांची संख्या ही तशी बाकीच्या आपल्या काजळी आणि कोसापेक्षा कमी आहे, पण गाजरी आणि हरण्या आपल्याला कुठल्या भागामध्ये जास्त पाहायला मिळू शकतो? आता कसं आहे, गाजरी मिळू शकते पाहायला खाली विजापूर साईडला गेलं किंवा कर्नाटक साईड मध्ये गेलं तर आतनी भागात येत, तर तिकडे गाजरी खिलार गाय जास्त प्रमाणात विजापूर साईडला बघाय मिळू शकते. पण जर हरण्या खिलार म्हणला तर हरण्या खिलार तशी उत्पत्ती जास्त नाही, त्याचं प्रमाण कमीच आहे तसं, त्यामुळे नेमकी ह्या भागात गेल्यावर जास्त बघायला मिळेल असं काय आपण सांगू शकत नाही. ओके ओके. भाऊ, मला इथे मयुरेशला देखील एक प्रश्न विचारायचा. मयुरेश, आपल्याला प्रश्न असा आहे की हरण्या खिलार कुठल्या भागात जास्त पाहायला मिळतील? तर पंढरपूरच्या यात्रामध्ये तू मागील काही वर्षापूर्वी चित्रीकरण केलं होतं, तर हरण्या खिलार कमी दिसण्याचं कारण किंवा आता कुठे पाहायला आहेत का जास्त प्रमाणात? माझ्या माहितीप्रमाणे मी आतापर्यंत बघितलं तर हरण्या कलर ची बैल चडचण भागात चालतात, म्हणजे त्या भागातल्या लोकांना वळूचा कलर हरणा असेल तर चालतो. आणि मागे ते एक आंबे चिंचोलीला एक गोडसे म्हणून कुटुंब होतं, वळू मालक होते, त्यांच्याकडे सलग 2-3 हरण्या कलरचे वळू होऊन गेलेले. आंबे चिंचोली गाव आहे त्यांचं पंढरपूर पासून जवळच, गोडसे म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे हरण्या खिलार जातीची बैल होती हरण्या कलर. आणि मी जे तुम्हाला फोटो पाठवले होते
ते त्यांच्याच बैलांचे होते. ओके. आणि परत आपण मागच्या वर्षी चडचण यात्रेमध्ये पण एक शिंग मोडलेला हरण्या कलरचा बैल वळू होता, तो पण त्या भागात प्रसिद्ध आहे. म्हणजे चडचण त्या कर्नाटकातल्या त्या भागामध्ये हरण्या कलरची बैल चालतात किंवा त्या भागात बघायला मिळतात बऱ्यापैकी. ओके, धन्यवाद मयुरेश. मयुरेश, ऍक्च्युली आपण मागे काही दिवसांपूर्वी खिल्लारच्या ज्या उपजाती आहेत, काजळी, कोसा, हरणे आणि गाजरी, तर याच्या संदर्भात आपण काही आपण प्रेझेंटेशन चॅनेलवरती आपण देणार होतो, तर ते आपण लवकरच देऊया आणि त्यामार्फत हे जास्तीत जास्त या सर्व माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूया. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की मंगेश मुंजाळ म्हणून आहेत, तर ते बोलतात की शिंगांना आकार कसा द्यायचा जर बाहेर जात असतील तर, जर बाहेर जातात ते शिंग, तर त्याला आपण काय मार्गदर्शन करू शकतो? आता बाहेर जात असतील तर लहान वयात त्याला आपण काहीच करू शकत नाही. कमीत कमी एक 2 वर्षाचं तरी त्याचं वय झालं पाहिजे. कारण ज्या वेळेला दात लावल्यानंतर ज्या वेळेला त्याची शिंग निबार व्हायला चालू होते, कवळं असतंय त्यावेळेला कसं होतं की त्याची शिंग आत घ्यायची झाली तर त्याला काही लोक रबर टाकतात, रबराने बांधलं जातं की रबराचा ताण त्या शिंगाला जसा बसेल, थोडा रबराची लांबी म्हणजे असते त्याचा व्यास कमी ठेवायचा, आणि तो जर शिंगात अडकवलं तर त्याला ताण बसतो रबरला, आणि रबर भाऊंकडे कदाचित नेटवर्क कमी असल्यामुळे पण भाऊ कनेक्ट होतीलच लगेच. मयुरेश, आता आपल्याला इथे हे विचारायचंय की कृष्णा भारत तुपसमिंद्र मुक्काम पोस्ट गुळपोळी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूरचे आहेत. भाऊ, आवाज येतोय? हा, येतोय. हा भाऊ, ते शिंगांबद्दल तुम्ही थोडस सांगत होते, आवाज तुमचा कट झाला शेवटी. येतोय का आता? हो, येतोय. आणि मंगेश मुंजाळ जर आता लाईव्ह पाहत असतील तर त्यांचा हा जो शिंगांचा प्रश्न होतोय तो आपण सोडवूया, पण बाकीचे 2-3 प्रश्न त्यांचे हे शर्यतीच्या रिलेटेड आहेत. शर्यतीचा आपण आता माहिती घेणारच आहोत, त्याच्यामध्ये त्यांचे ते प्रश्न सर्व कव्हर होतील. अजूनही तुमचे मंडळी कोणाचे शर्यत रिलेटेड प्रश्न असतील तर ते आपला शर्यतीचा खोंड या संदर्भातच आपली मोठी चर्चा खिलार कट्टावरती आज आहे, तर त्यामध्ये तुमचे प्रश्न सोडवले जातील. आपण प्रकाश भाऊंना परत एकदा कनेक्ट करूया. भाऊ, शिंगांच्या संदर्भात तुम्ही सांगत होते माहिती. हा, तर शिंगाचं मी मगाच म्हटलं की रबर टाकला तरी शिंगाला थोडा ताण आतल्या साईडला बसला तर ते शिंग थोडी आत येऊ शकते. पण दुसरी एक आयडिया असते की त्याला दोरी बांधणं किंवा वादी बांधून त्याला पीळ टाकणं आणि खाली दुसऱ्या दोरीने त्या काठीला म्हणजे काठी अडकून पीळ बांधून जर अडकवलं तर. पण त्याचं कसं आहे, त्याचं अभ्यास असेल तर ठीक आहे, नसेल तर ते अनुभवी जवळ जर कोण असेल तिथं आपल्या अनुभव एखादा शिंग बांधणारा शेतकरी गोपालक असेल, उगळू पालक असेल, तर त्याच्याकडून बांधून घेतलेले ते सोयीस्कर होते. कारण काय होतं, कवळी शिंग असल्यामुळे ते खाली गड्ड्यातून निघून येण्याची शक्यता असते. जर त्याचा ताण जास्त झाला तर ते निघून येण्याची शक्यता असते, आणि जर शिंग खराब झालं तर पुन्हा ते व्यवस्थित म्हणजे सजांसज ते लवकर होऊ शकत नाही. ओके, धन्यवाद भाऊ. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की कृष्णा तुपसमिद्र मुक्काम पोस्ट गुळपोळी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर मधनं आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की बैलाला उठताना बैलाला त्रास होतोय, तो थरथर कापतोय बैल, तर काही यांना आपण मार्गदर्शन करू शकतो? आता कसं होतंय, बैलाचं जर थरथर कापत असेल तर त्याला त्याच्या पायाच्या शिराचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, कारण बसताना आणि उठताना त्याच्यावरती प्रेशर येत असेल आणि ते दुखत असेल म्हणून ते थरथर कापत असेल. तर त्यांनी काय करावं की जे एमडी डॉक्टर आहेत जवळ, समजा सोलापूरला असतील किंवा बार्शीला असतील, तर त्यांच्या सल्ल्याने बैल दवाखान्यात न्यावा. त्याचं रक्त काय चेक करायला होतील डॉक्टर, ते चेक करावं, त्याचा प्रॉब्लेम निघेल आणि औषध उपचाराने तो बरा होऊन जाईल. ओके, धन्यवाद भाऊ. पुढचा प्रश्न असा आहे की मोहन साळे आहेत, तर त्यांच्याकडे एक त्यांची गाय होती, तर त्या गायीला त्यांनी वळू दाखवला तर ती गाय गाभण राहतच नव्हती, ती फक्त सिमेंटवरच राहायची. जवळपास 10-12 वेत त्यांनी त्या गायीकडून घेतलेली होती आणि त्या गायीच्या लघवीतून रक्त पडायचं, म्हणजे असं लाल प्रकारची घाण टाकायची आणि फक्त कृत्रिम रेतन केल्यावरतीच गाभण राहायची. तर आणि जी होणारी वासरं आहेत त्यांना बट्टा येणं किंवा
जे आपण भवऱ्याच्या संदर्भात बोललो होतो अशा पद्धतीचा त्यांचा प्रश्न आहे. तर काही कारणास्तव मग त्यांनी ती गाय विकून पण टाकली, पण त्या गायीला दूध भरपूर होतं. फक्त कृत्रिम रेतन केल्यावरतीच गाय गाभण राहायची. मग असं पण असतं का की काही गायींना सवय ही फक्त सिमेंटची म्हणा किंवा काहींना वळूंची, असं असू शकतं? असू शकतं. सिमेंटनं कसं असतंय, पिशवी तोंड जर लहान असेल आणि जर थोडं क्रॉस असेल तर ते गाभण राहू शकणार नाही. कारण डॉक्टरांना कसं असतं, वेळ असतो आणि ते त्या वेळेत व्यवस्थित अंदाज घेऊन पिशवीचा ते कृत्रिम रेतन करू शकते. ओके, धन्यवाद भाऊ. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की गाई किंवा बैलाचे पाय हे कमरेपासून ते खुरापर्यंत खाली कसे असले पाहिजे, त्यांची जाडी कशी असली पाहिजे, असं काही आपण सांगू शकतो यांना? कसं होतंय, आपण जाडी ऍक्च्युली सांगू शकणार नाही, पण एक सांगू शकतो की वरची जी तब्येत आहे त्या बैलाची, त्या तब्येतीला शोभल अशी पायाची जाडी पाहिजे किंवा खुराचा आकार पाहिजे. आणि पाय समोरचे एका सरळ रेषेत, म्हणजे असे साधारण त्रिकोणात पाहिजेत पाय. पुढं खाली जवळ पाहिजेत आणि वर छातीकडे रुंद पाहिजेत, पण एका रेषेत पाहिजेत. आणि पाठीमागले जे कोपूर असतो पाठीमागला पायाचा, जो तो थोडा क्रॉस पाहिजे, म्हणजे थोडा आकारात पाहिजे. पाठीमाग कोपूर असा निघाला पाहिजे. असा पाय एकदम टाईट नाही पाहिजे, खडा नाही पाहिजे तो पुढच्या पायागत. ओके, एवढं सांगतो. आणि जाडी आणि ते खुराची टेबल ही तर वरच्या शरीराच्या हिशोबाने पाहिजे, त्यापेक्षा कमी जास्त नसावे. असते कमी जास्त, पण बघून घेताना झालं तर शरीराचा आकार वरती किती आहे मोठा, त्यावरती पायाची जाडी असावी. ओके, धन्यवाद भाऊ. मयुरेश, मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की प्रशांत लवटे यांनी प्रश्न विचारलाय की इनब्रीडिंग होऊ नये म्हणून खिलार पालकाने म्हणा किंवा वळू पालकाने, गाई मालकाने कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे की इनब्रीडिंग होणार नाही? आता सर्वात प्रथम म्हणजे इनब्रीडिंग हे चुकीचं आहे, हेच लोकांना पटवून देणं. ज्या लोकांना पटतंय तर त्यांनी हे काळजी घेतली पाहिजे की आपल्याला माहित असेल की ही गायीचं वडील कोणता आहे, आई कोणती आहे, त्या वडिलाचा वडील कोणता आहे, आईचा वडील कोणता आहे, ह्या गोष्टी जर माहित असतील तर तुम्ही ती गोष्ट टाळू शकताय इनब्रीडिंगची. की जर का आईकडील माहित असेल तुम्हाला वंशावळ, तर त्या जर पुढचं क्रॉस करताना त्या लाईन मधला बैल न वापरता दुसऱ्या लाईन मधला वापरावा, या गोष्टी तुम्ही करू शकता. तर या ब्रीडिंगची जी पॉलिसी आहेत, ज्या इनब्रीडिंग होऊ नये, या तुम्हाला पाळायच्या असतील तर तुम्हाला वंशावळ माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि वंशावळ माहित असेल तरच तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त एक अंदाज आपण असा बांधू शकतो की शक्यतो कसं असतं, पूर्वी कसं होतं की एक आपल्या परिसरापासून 20 किलोमीटर की 10 किलोमीटर जेवढी गाय माणूस चालत घेऊन जाऊ शकतोय तेवढ्या अंतरावरच माणसं वळू दाखवत होते. खूप क्वचित माणसं अशी होती की जी टेम्पो भाडं किंवा वाहन करून खूप आपल्या पसंतीच्या लांबच्या गावाच्या बैलाकडे गाय घेऊन जातोय. ती हे आत्ता वाहनांच्या सोयीमुळे वाढलेलं आहे प्रमाण, की जिथं पाहिजे तिथं गाय घेऊन जाऊ शकतात. पण पूर्वी कसं होतं, गायी या चालतच बैलाकडे घेऊन गेल्या जायच्या. मग त्या अशा परिसरातला एवढ्या अंतरावरचा बैल असायचा की समजा आता मी पंढरपूरचा आहे तर मी फार फार तर माझ्यापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरच्या वळूकडे गाय घेऊन जाऊ शकत होतं. तर याच्यावरनं पण एक अंदाज तुम्ही वंशावळीचा लावू शकता की बाबा ही गाय मी पंढरपुरातनं घेतलेली आहे. तर बा तो माणूस असा होता, जुन्या काळातली असेल तर त्या भागातल्या बैलाची कुठल्या तरी एका बैलाची असेल. एक अंदाज तुम्ही हा बांधू शकता जर का तुमच्याकडे ठोस माहिती नसेल तर. आणि ठोस माहिती असेल तर तुम्ही काय प्रश्न नाही, तुम्ही पाळण्याचं त्या तुम्ही गोष्टी पाळू शकता. ओके, धन्यवाद मयुरेश. भाऊ, मला तुमच्याकडे असा पुढचा प्रश्न आहे की एक जण विचारतात की त्यांच्या दावणीला एक वासरू आहे आणि त्याच्या अंगावर 4 महिन्याचं वासरू झाल्यानंतर बोटभर केस आली आहेत, तर त्याचे कारण आणि उपाय कळू शकेल का? का ती येतच नैसर्गिकरित्या? नैसर्गिकरित्या जास्तीत जास्त झाले तर एक अर्धा इंच इथपर्यंतच येते. आता त्याला काय असेल की एक तर दूध कमी पडलं असेल, आणि जर त्याला दूध भरपूर असेल तर त्याला तुम्ही जंताचं औषध द्या. आणि जर स्क्रीनला जर काय प्रॉब्लेम असेल तर तो पण डॉक्टरांना दाखवून बघा. त्याचे असे काय लांब केस येणं हे फार म्हणजे क्वचित कुठतरी एखाद्या वेळेस घडत असतं.
हे कुपोषितपणाचं ओके एक लक्षण आहे लांब केस येणं म्हणजे. ओके ओके मयुरेश. मयुरेश, अजून एक इथं पुढचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे की खिलारमध्ये कोणती उपजात ही जास्तीत जास्त दूध देते किंवा तिची कालवड अवस्थेत निवड कशी करावी? महत्वाचा म्हणजे प्रमुख प्रश्न असा आहे की कोणती उपजात दूध जास्त देते? आता असं आपण ठामपणे सांगू शकत नाही कोणती उपजात जास्त दूध देते, पण एक माझ्या निरीक्षणातून लक्षात आलंय मला की जी गाजरी खिलार ज्या गायी आहेत त्या थोड्या दूध जास्त देतात असं म्हणण्याच्या त्या काढू पण देतात शांतपणे दूध सहजासहजी. आणि त्यांचा दुधाचं प्रमाण पण जास्त नाही, पण थोडं का होईना इतर जातींपेक्षा कोसा खिलारपेक्षा किंवा काजळी खिलारपेक्षा जास्तच आहे त्यांचं थोडंसं प्रमाण. ओके ओके. धन्यवाद मयुरेश. प्रकाश भाऊ, मला तुम्हाला हे विचारायचं की आपण मागे एक प्रश्न विचारला होता की कधी कधी गायीला वासरू झाल्यानंतर ती गाय वासराला जवळ करत नाही. त्याच्यावरती तुम्ही आपल्याला कारण किंवा तो इलाज सांगितला होता ते काय आपण काळजी घेऊ शकतो. तर असाच एक प्रश्न आहे पुढच्यांचा, शरद पवार म्हणून आहेत. मग त्यांचं म्हणणं असं आहे की जर समजा पहिल्या वेताला गायीने वासराला जवळ नाही केलं, तेच दुसऱ्या वेताला होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे का? आता काळजी घेणं दुसरी, आता कसं असतंय, वासरू पोटात असते त्यामुळं तिला त्या वासराची माया आली पाहिजे. जर पहिल्या वेताला आली नसेल तर दुसऱ्या वेताला येऊ शकेल. आणि असं काय त्याच्यावरती इलाज दुसरा काय करू शकत नाही, कारण काहीच करू शकत नाही. कारण तिला त्या वासराबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. जर तिच्या मनात त्या वासराबद्दल प्रेम निर्माण झालं तर ती दुसऱ्या वेतास 100% त्या वासराला जवळ करेल. आणि तिला वासरू चाटू द्यायचं, वेल्यानंतर वासरू असं बाजूला किंवा तिला हे करायचं नाही. पाठीमागून ज्यावेळेला बाहेर येतं वासरू त्यावेळेला घ्यायचं तसं तिला पूर्ण चाटून द्यायचं. तिला म्हणजे जोपर्यंत ती बाजूला होत नाही मनानं, आणि जरी चाटलं फक्त त्याची नाळ चाटून द्यायची नाही. कारण नाळ जर चाटली तर एखाद्या वेळेस त्या ठिकाणी बेंबीच्या जागेला जरी विजा झाली तर ती जरा लवकर बरी होऊ शकते. ओके ओके. धन्यवाद भाऊ. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की वैभव सांगळे म्हणून आहेत, ते विचारतात आहे की त्यांची गाय ही सध्या त्यांच्या दावणीला आहे, ती सिमेंटची पैदास आहे. मग सिमेंटची पैदास झाली त्याच्यामुळे त्यांना आता नक्की ठरवता येत नाहीये की ती गाय कोणत्या उपजातीमधली. मग त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मग त्या गायीला कोसा खिलार त्यांच्या जवळ वळू आहे जवळ असतो तो दाखवला तर चालेल का? चालेल की, काय अडचण येणार नाही. कारण सिमेंटला जे वळू असते ते 100% काजळी खिलारचेच असते. तिथं काय कोसा खिलार हे काय अजून म्हणजे प्रगत झालेलं नाही, त्यामुळे त्याने कोसा खिलार भरला तरी चालेल, काय अडचण येणार नाही. पहिला कालवड आहे भाऊ, तर ती व्यायला झाली आहे, काय काळजी घेतली पाहिजे थोडक्यात सांगू शकतो आपण? शुभम पाटील थोडं यांचा जर प्रश्न आहे. तर तिला थोडी खुराक वाढवला पाहिजे, तिला खुराक देणं गरजेचं आहे. आणि टायमिंग जर जवळ असेल एक 10-15 दिवसावरती किंवा 20-25 दिवसावरती तर तिचे जे वैरण आहे ते वैरणीचं संध्याकाळचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी ठेवायचं. कारण कसं होतं की जर एखाद्या वेळेस समजा ती तयार असेल, लोड जर तिला झाला वैरणीचा अधिक खुराकाचा, तर आणि तिच्या शरीरात जर फॉस्फरस जर कमी असेल तर तिचं थोडं अंग बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळचं थोडं वैरणीचं प्रमाण कमी करायचं की तिचं पोट हलकं राहील, एवढी खबरदारी वेळेपर्यंत घ्यायची. आणि खुराक वाढवायचा, म्हणजे त्या खुराकातून त्याला ती एनर्जी मिळते. ओके ओके. धन्यवाद भाऊ. मयुरेश, मला तुला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अक्षय पाटील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खिलार बैलांना पांढरं शुभ्र किंवा चकचकीत ठेवण्याचा कुठला इलाज किंवा काय काळजी घेऊ शकतो आपण? माझं वैयक्तिक मत असं आहे की तो जनावर जर सुदृढ असेल तर त्याची स्किन ही ऑटोमॅटिकली चमकणारच आहे. आणि तुम्ही धुवायला शक्यतो रिन साबण वापरा किंवा निरमा वापरा, शॅम्पू वगैरे वापरू नका. रिन साबणाने बैल जी असतात आपली गाई किंवा खूप स्वच्छ राहू शकतात. आणि मांडीवर वगैरे डाग पडू नये असं वाटत असेल तर तुम्हाला जनावरांच्या खाली पाला वगैरे टाका किंवा त्यांची लघवी जी तिथं लघवी करतात ती लघवी एकतर जिरून गेली पाहिजे किंवा वाहून गेली पाहिजे, असं काहीतरी करा. ती त्या जागी साठून राहणार नाही की जेणेकरून जनावर त्याच्यावरती बसून त्या लघवीचे डाग त्याच्या शरीरावरती पडतील, असं याची काळजी घेऊ शकता तुम्ही. आणि एक आठवड्यातून 2-3 वेळा धुतलं, सारखं धुणं असेल, आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा धुणं असेल तर नक्की त्याची शरीरावरची मरकी केस निघून जातात. मरकी केस निघून गेल्यानंतर त्याची त्वचा जी आहे ती तुकतुकीत दिसते
आणि हे तुमच्या धुण्या पुसण्याने होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैल तो सुदृढ असेल जनावर तुमचं, तर ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे की त्याची त्वचा तुकतुकीत दिसण्यासाठी ते सुदृढ असणं पण तितकंच गरजेचं आहे. ओके ओके. धन्यवाद मयुरेश. प्रकाश भाऊ, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. संतोष पाटील यांनी विचारलाय की एखादी गरम रक्ताची गाय, वळू, खोंड किंवा बैल असेल तर तो म्हणजे जास्त गरम असल्यामुळे त्याला आपल्या आज्ञेत किंवा तो आपल्यावर प्रेम करेल किंवा तो आपल्या कंट्रोलमध्ये राहील, कसं त्याला आपण हे करू शकतो, सवय लावू शकतो आपली? तर जो असा जास्त गरम रक्ताचा बैल असेल, गाय असेल, कालवड असेल, खोंड असेल, तर त्याला जर त्याचा जर जीव आपल्यावरती लागायचा असेल तर त्याला तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी त्याच्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे. की त्याला गोंजरणं फार आवडतं. जे लय जास्त तावीट असते त्यांना गोंजरणं आवडतं. आणि तुम्ही कुठून जरी आला तर त्याला एक 4-5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस जर तुम्ही त्याला गोंजरलं, आता गोंजरणसाठी काय, एक तर हात फिरवून त्याला नाही तर त्याला ते एक तर आपलं पोतं असतं त्याचं पटकार कट करायचं एक रुमालाच्या हिशोबाने किंवा त्यापेक्षा थोडं मोठं, आणि त्यानं जर त्याला चोळलं थोडं आणि प्लेन मध्ये जर पुसलं सकाळ संध्याकाळ तुम्हाला ज्यावेळेला टायमिंग असेल, समजा जर बाहेर कुठं कामानिमित्त जातात चला, आल्यानंतर सकाळी उठल्यानंतर 1, 7, 8च्या दरम्यान किंवा संध्याकाळी असं जर तुम्ही दिवसातून रडलं तर त्याला तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि ज्या वेळेला तुम्ही कुठून येता का नाही तर त्याचं लक्ष तिकडच असते. आणि ते जे तावीटपणा करते ते तुमच्यावरती तेवढा तावीटपणा करायचं ते हळूहळू कमी होतं. आणि इतकं किती जरी तावीट असलं तरी ते तुमच्या आज्ञेत राहतं. एक 8 दिवस गेले की तुम्ही ट्राय करून बघा, ते तुमच्या आज्ञा ऐकणार का तर आहे. पाठीमागे सर म्हणलं तर सरणार, तुमच्या अंगावरती धावून येणार नाही, तुमच्या जवळ येईल, पण ती नम्रतेने येईल. ते कशासाठी येईल तर पाठीवरून हात फिरवायसाठी. ओके. त्यासाठी दुसरा काही इलाज नाही हाच. भाऊ, आता तुम्ही हे पाठीवरनं हात फिरवायचा हा विषय हे केला, त्याच्यावर मला पण एक गोष्ट आठवते की आता नुकतंच आपण कराडच्या भागामध्ये काही छकडी शर्यत मधले बैल आहे, त्यांच्या मुलाखतीच्या दरम्यान तिथं कराडच्या जवळ आपले पिनू पाटील आहेत, त्यांचं वाहनगाव गाव आहे, तिथं निशान नावाचा एक बैल आहे सलगर मधल्या, ते काळ्या वासरांसारखा मोठा बैल. तर तो बैल पण त्याच्या पाठीवरनं हात फिरवणं या गोष्टीसाठी तो बैल स्वतः आपण ज्या दिशेला थांबवायचो तो त्या दिशेला स्वतःहून यायचा. आपण त्याला कुरवाळणं, पाठीवरनं हात फिरवणं या गोष्टी. पण मला इथं एक गोष्ट थोडस काळजीसाठी एक विचारायची होती की कोणता बैल, समजा तो बैल लाथ कधी मारत नाही एखादा जो बैल, पण तो एखाद्या नवीन माणसाला लाथ मारू शकतो का अशा वेळी किंवा काय? नाही, अशा वेळेला जर त्याला गोंजरायची सवय असेल आणि आता तुम्ही जर तिथे थांबला त्याला जर ते गोंजरून घ्यायचं असेल पाठीवरती हात फिरवून, तर तो तुम्हाला लाथ मारणारच नाही. तो तुमच्याकडे ऑटोमॅटिक पाठीमागे सरत येणार. आणि तुम्ही जर हात फिरवला आणि त्याला जर बरं वाटलं, हा आता नको, समजा दोन्ही पायाच्या मध्ये हात लावला, त्याला जर सवय नसेल तिथं हात लावायची तर एखाद्या वेळेस तो लाथ मार. असा काय नाही की, आणि जर तुम्ही डायरेक्ट जाऊन जर गोंजराय गेला तरी पण तो एखाद्या वेळेस लाथ मारू शकेल. पण त्याला जर सावध केलं घेतलं त्याचं तर तो काय लाथ मारणार नाही, त्याच्या लक्षात येईल. आणि जाताना नवीन माणसानं कुठले नवीन जनावर बैल जाताना त्याला सावध करून किंवा जरा थोडं काळजीपूर्वकच गेलं पाहिजे, कारण त्याचा आपणाला काय माहिती नसते की त्याला काय सवय आहे. धन्यवाद आणि भाऊ. ते भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की एक जण आत्ताच ऑनलाईन त्यांनी एक प्रश्न विचारला, तो प्रश्न नेमका मी लिहून घेतला. त्यांचा प्रश्न असा आहे की पायाची नखी कडक कशी करायची? पायाची नखी ही जन्मता असतात का नंतर पण काही कडक करण्याचे उपाय असतात त्याला? कसं होतं की पायाची नक्की जन्मताच असते, म्हणजे कडकच असते ती. ज्या सुरुवातीला 1-2 दिवस नरम असते, पुन्हा हळूहळू वासराला जसे खालची जमिनीची आपल्या हे होईल तसं हळूहळू टणक होत जाते. पण असं काय नाही की त्याची टणक करता येईल. तर ते लहान वयात वासरू ज्या वेळेला असं रानावनात फिरतं त्यावेळेला ती कडक आलेली असते. आणि काय जनावरांचं कसं होतं की रानात फिरून सुद्धा काय बैल असतील किंवा गायींची नक्की थोडी नरम असते, तर त्याच्यावरती काय दुसरा इलाज नाही की कडक करण्यासाठी काय, म्हणजे आपण काय करू शकत नाही. जी जन्मजात जी म्हणजे देवान त्याला जे घडवलंय त्याच्यावरती काय दुसरं काय करून ते कडक होऊ शकत नाही. ओके ओके. धन्यवाद. मयुरेश, मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की धीरज शिंदे आपल्या सोबत आहेत. धीरज शिंदेने असं विचारलं, आता मगाशी भाऊंनी जसं सांगितलं की गाजरी खिलार कर्नाटकच्या कुठल्या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील किंवा गाजरी खिलार पण तसं पाहायला मिळण्याचं प्रमाण कमी आहे.
मग आता यांच्याकडे धीरेश शिंदेकडे गाजरी खिलार गाय आहे, त्यांचं म्हणणं आहे की त्या गाजरीला त्यांनी मग कोसा वळू भरवला तर चालेल का? भरवलं तर त्यात काहीच वावगं नाहीये, कारण की दोन्ही पण खिलारच आहेत. जरी उपजाती वेगवेगळे असले तरी ते खिलारच आहेत. तुम्हाला मिळताना रिझल्ट थोडा मिक्स मिळेल, पण भरवलं तर तुम्ही त्यात काय चुकीचं नाहीये. आणि जर शक्य असेल तर विजापूर भागात बऱ्यापैकी गाजरी खिलार असते. त्या भागात सर्रास 10 पैकी 9 वळू तर गाजरी खिलारच असतात. तर तुम्ही खास आवर्जून तुम्हाला तीच पैदास करायची असेल तर तुम्ही त्या भागात जाऊन वळू निवडू शकता. ओके ओके मयुरेश. भाऊ, मला पुढचा प्रश्न असा आहे आपल्याकडे की एक जण गणेश मधने म्हणून आहेत, गणेश मधने विचारतात की त्यांची गाय गाभण राहत नाहीये, तर काय पाहिलं पाहिजे डॉक्टरांकडे किंवा काही चेकअप करण्याची गरज आहे का? आता कसं आहे, गाय गाभण राहत नाही यासाठी डॉक्टरांची संपर्क केला पाहिजे, कारण आता आपण इथून काय सांगत नाही आणि आतला आपण तरी काय सांगणार आहे. तर त्यांनी शक्यतो जे चांगले डॉक्टर असतील त्यांना दाखवून बघावा, औषध उपचार करावा, काही अडचण येणार नाही. किंवा आयुर्वेदिक एखाद जर तिथं झाडपाल्याचं औषध देत असतील कोण, तर त्यांचं सुद्धा ते औषध त्या गायला चारून घ्यावं, काही अडचण येणार नाही. भाऊ, पुढचं एक जण विचारतात हे प्रफुल्ल दुधाळे म्हणून, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना मोठ्या मापाचा खोंड किंवा कालवड करायची असेल तर काय करायला पाहिजे? आता मोठ्या मापाचा खोंड आणि कालवड करायची असेल तर सुरुवातीला कसं आहे की त्या खोंडाचं माप ते म्हणजे जन्मजातच ते त्याची लांबी उंची अशी भरपूर पाहिजे, तरच ते होईल. समजा ते जर लहान जन्मतानाच जर लहान जन्मलं तर त्याला तुम्ही किती जरी खुराक दिला तरी ते लिमिटमध्ये जास्तीत जास्त मध्यम लेवलचं होऊ शकेल. असं काय फुल खुराकावरती किंवा दूध पाजून ते फुल माप होत नसते. त्याला माप होण्यासाठी जन्मजातच त्याला लहानपणापासूनच माप पाहिजे, जन्मतानाच ते मापात जन्मलं पाहिजे, तरच ते पुढं मापाच तयार होऊ शकतं. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की श्याम राकुंडे विचारतात की खिलार बैल आहे, तो सुधरत नाही, त्याची तब्येत चांगली करण्यासाठी काही उपाय सांगू शकतो का आपण त्यांना? आता खिलार बैल सुधरत नाहीत तर आता आपण त्यांना काय, एक तर खुराक वाढवला पाहिजे, वैरण चांगली दिली पाहिजे आणि त्याने वैरण पोट भरून खाल्ली पाहिजे, हे त्याचं महत्वाचं कारण. जर ते वैरण कमी खात असतील किंवा खुराक कमी पडत असेल तरी ते सुधारणार नाही. आणि त्यातून जर दुसरी गोष्ट म्हटलं तर अति महत्व आहे म्हटलं तर मग त्यांना जंताच औषध दिलं पाहिजे. आणि जंताच औषध दिल्यानंतर एक 4-5 दिवसांनी त्यांनी खुराक आणि वैरणीकडे लक्ष द्यावं, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. धन्यवाद भाऊ. मयुरेश, मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे. आता असं जसं आपण काही वेळापूर्वी सांगितलं ते आपण खिलारच्या उपजातीवर एक खास प्रेझेंटेशन सर्वांसाठी सादर करणार आहोत, पण एक थोडक्यात आपण यांना जर काही सांगू शकलो. मयूर मोकाशी म्हणून आहेत, आता काजळ, धनगरी खिलार आणि कोसा खिलार हे आपण तसं पाहायला गेलं तर एकच आहेत असं म्हणतो. फक्त त्यांची ती नावं थोडस ते ज्या भागामध्ये सांभाळली गेली त्याच्यामुळे त्याला ते नाव पण जोडलं गेलं. तर धनगरी खिलार कसा ओळखायचा याच्यासाठी एक थोडक्यात फक्त त्यांना आपण काही सांगू शकतो? आता धनगरी खिलार हे नाव का पडले तुम्हाला सर्वात आधी मी सांगतो की खिलारचं जे क्षेत्र आहे की म्हणा सांगोल्यापासून ते खाली जतपर्यंत इकडे खरसुंडी या भागात धनगर समाजात जास्त प्रमाणात आहे इतर समाजापेक्षा. आणि जे वळू पालक आहेत म्हणजे साहजिकच जे तो समाज जास्त असल्यामुळे वळू मालकांचं पण तो समाज असण्याचं प्रमाण पण जास्तच आहे की धनगर समाजाचे लोक वळू भरपूर पाळतात. मग त्यांच्याकडे असणाऱ्या बैलाला धनगरी खिलार हे नाव पडलं की ते जे सांभाळतात त्यांनी वर्षानुवर्ष बैल पाळली की त्यांनी बदल केला नाही की बाबा आता आम्ही पांढरा बैल आणला, पुढच्या वेळेस हरणा आणला. तर त्यांनी जे पूर्वापार जे चालत आलेले त्यांच्याकडं कोसा खिलार पाळायचं तर आपण कोसाच खिलार कायम पाळायचं, हे एक त्यांनी पद्धत परंपरा त्यांनी चालू ठेवली. त्यांच्याकडे मग ते एक ओळख निर्माण झाली की कोसा खिलार कुणाकडे मिळेल तर त्या भागातल्या त्या धनगरांकडे मिळेल, मग त्याला त्या हळूहळू धनगरी खिलार नाव पडलं. आता जसं पंढरपूर भागात काजळी खिलार मिळतंय म्हणून त्याला एक दुसरं नाव काय पडलं तर पंढरपुरी खिलार, असं हे धनगरी खिलार नाव पडलेलं आहे. आणि धनगरी खिलार हा बैल शक्यतो चित्रा, मोरा, कोसा, सजगोरी रंगाचाच असतो, इतर कुठल्या रंगाचा नसतो. म्हणून तुम्ही या चित्रा, मोरा, कोशा रंगाच्या बैलाला धनगरी खिलार म्हणून तुम्ही ओळखू शकता.
ओके, धन्यवाद मयुरेश. भाऊ, मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. तो प्रश्न विचारलाय आपल्याला पैलवान वैभव सांगळे म्हणून. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिकोंडीची कालवड आहे त्यांच्याकडे. आता बरंच तिकोंडीच्या राजाचं भरपूर, तिकोंडी राजाची पैदाशी आपल्या दावणीला असावी ही प्रत्येकाची इच्छा आपण मागील काही काळामध्ये पाहिलं, आणि तिकोंडीचा राजा हे झाला. तर त्यांचा हा प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे तिकोंडीची कालवड आहे, तर तिकोंडीच्या कालवडीला तिकोंडीचाच बैलाची पैदास असलेला खोंड भरवला तर चालेल का? म्हणजे इनफॅक्ट ते इनब्रीडिंग करण्याचा विचार करतात. ते तिकोंडीच्या कालवडीला तिकोंडीचाच वळू दाखवण्याचा. काय सांगू शकतो भाऊ आपण यांना? मग ते इनब्रीडिंग होतंय, आणि इनब्रीडिंग झालं की होणारी पैदास जी असते त्याला क्वालिटी येत नसते, किंवा व्यंगत जन्माला येतं येणार वासरू. असं प्रॉब्लेम बरेच येतात त्याला. त्यामुळे त्यांनी ते टाळावं, इनब्रीडिंग करू नये, असं आमचं साफ मत आहे. ओके, धन्यवाद भाऊ. पुढचे आपल्या बरोबर आहेत प्रणेश मारणे आहेत. तर त्यांचं प्रश्न असा आहे की गाय विऊन 7-8 महिने झालेत तरी पण अजून माझावर आली नाहीये. त्यांनी ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन ॲग्रीमेंट म्हणून गोळ्या मिळतात, ॲग्रीमेंट फोर्ट म्हणून. तर त्या गोळ्या जर दिल्या तर ती माझावरती येईल, आणि माझावरती आल्यानंतर त्यांनी एक वेळ पिशवी चेक करून घ्यावं डॉक्टरांच्याकडून, व्यवस्थित आहे का. जर व्यवस्थित असेल तर भरवाय काय अडचण नाही. फक्त गोळ्या देऊन माझा आणू नये. ओके, म्हणजे येण्यासाठी ज्या गोळ्या असतील की त्या गोळ्या जर 1-3-4 दिवस दिल्या तर ते जनावरती माझावरती येतं, तर त्या गोळ्या त्यांनी चारायच्या नाही. ॲग्रीमेंट फोर्ट म्हणून ज्या गोळ्या मिळतात एक 10-15 गोळ्या असतील, ते सलग 10-12-15 दिवस दिल्या की ते ऑटोमॅटिक नॅचरली माझावरती गाय आली पाहिजे. यासाठी त्याने मयुरेश, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे. कुणाल बोरसे यांचा तो प्रश्न आहे की खिलार हे तसं अग्रेसिव्ह ब्रीड आहे आपलं, की ते थोडंसं आपल्याला तापट पण आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यांच्याकडे एक कालवड आहे, त्या कालवड सध्या त्यांना ती जवळच येऊन देत नाही. तर काही जणांचं म्हणजे त्यांच्या मित्रमंडळींचं असं म्हणणं आहे की तिला खुराक जास्त झालाय किंवा तिला दूध जास्त पिलं गेलंय, त्याच्यामुळे ती अग्रेसिव्हपणा करते किंवा मारते, जवळ येऊ देत नाही. तर काय आपण यांना सांगू शकतो? नाही नाही, हाय, तिला खुराक जास्त झालाय, दूध जास्त झाले, तिच्या अंगात जास्त ताकद आले म्हणून ती कधी मालकाला विसरत नसते. तिच्या अंगात किती जरी ताकद आली तर ती मालकाच्या ऐकण्यातच राहत असते. किती बलाढ्य बैल आपण बघितलेले की यांची खूप ताकद असते पण ते मालकाच्या एका शब्दावरती गप्प बसतात. तर कदाचित तिचा स्वभाव तसा असेल मार्का, त्यामुळे ती कुणाला जवळ येऊ देत नसेल, किंवा मालकाकडून जी प्रेम किंवा मायेचा हात जो आपण म्हणतो, जे आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला भाऊनी सांगितलं की त्याला गोंजारलं पाहिजे, त्याला खाजवलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत, ही जी हाताळणी आहे, सांभाळणी, नुसतंच खायला प्यायला घालून सगळं होत नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या कालवडीच्या सांभाळण्यामध्ये कमी पडतायत. त्यामुळे तिचा स्वभाव रागीट आणि मारका होत चाललेला आहे. त्याचा आणि खाऊ घालण्याचा काही एक संबंध नाहीये. ओके, धन्यवाद मयुरेश. कुणाल बोरसे यांचा हा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल. भाऊ, तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की प्रमोद काजळे आपल्या सोबत आहेत. प्रमोद काजळे यांचं म्हणणं आहे की त्यांच्या गायीला गोचिड जास्त प्रमाणात झाली, ती कुठल्याही औषधाने जात नाही. अजून आपण काही वेगळा उपाय सांगू शकतो त्यांना? त्यांनी काय केलं पाहिजे, जिथं गाय बांधतात, ज्या गोठ्यात गाय बांधतात किंवा जिथं सकाळ संध्याकाळ जर बाहेरला बांधत असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्या गायची एक जागा बदलली पाहिजे. एक तर तिला औषध लावलं पाहिजे, जागा बदलली पाहिजे. नसेल तर तिला इंजेक्शन दिलं पाहिजे, की गोचिड ह्याच्यावरती इंजेक्शन मिळतं डॉक्टरांच्याकडे किंवा आपल्या दुकानात मिळते, ते इंजेक्शन द्यावं. आणि जिथं तिला बांधली जाते तिथं गोचिड निर्मूलन, म्हणजे गोचिडचं औषध मारून तिथला तो गोठा स्वच्छ केला पाहिजे. आणि एक 4-4 दिवसाला जर त्यांनी ते औषध जर फवारलं त्या गोठ्यात किंवा बाहेर बांधत असतील त्या ठिकाणी, तर तिथलं गोचिड निर्मूलन होईल आणि मग ते गोचिडचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्यापासून त्रास मुक्तता गायला मिळेल आणि मालकाला सुद्धा मिळेल. ओके, धन्यवाद भाऊ. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे काही एकांचा की त्यांचं म्हणणं असं आहे की बैल कोणत्या वयात बडवला पाहिजे. आता ती ऍक्च्युली खरं तर ती प्रत्येकाची गरज आहे की कुठल्या त्यांची गरज संपल्यानंतर किंवा काय, तर थोडस तुम्ही मार्गदर्शन यावर करावं. आता कसं होतंय की बैल बडवण्याचं कारण एक असतं की तो जर जास्त मारत असेल तर लवकर बडवला जातो, मारत नसेल तर लेट बडवला जातो.
पण सरासरी हिशोब जर शेतकऱ्याला शेती कामासाठी जो बैल वापरला जातो तर ते पूर्वी काय असायचं की सायदाती झाल्यानंतर बैल बडवला जायचा किंवा जुळल्यानंतर 1 वर्षानंतर. या टायमिंग मध्ये काय केलं जातं की बैल सायदाती बडवायचा असेल तर बैलाची छाती आणि मान ताकद पाहिजे, मान त्याची भरली पाहिजे, इतकी त्याला तयारी पाहिजे. मान का भरली पाहिजे तर बडवणीच्या टायमिंग मध्ये जर बैलाची मान गच्च भरलेली असेल आणि तयारी असेल आणि जर बैल बडवला आणि बडवल्यानंतर जर त्याला 1-2-3 महिने तुम्ही व्यायाम आणि खाद्य जर दिलं तर त्याच्या मानत ताकद राहते आणि तिथून पुढं जे मोठे आवत असते, समजा ऊसात ऊस फोडायचा असेल, पूर्वी नांगर वाढायचा असेल तर तो बैल लसायचा नाही मानेत आणि मानेत त्याच्या ताकद राहायची. आणि बैल एकदा भरला बडवल्यानंतर 2 महिन्यात त्या तयार राहिला की त्याची ती तयारी सजाच अशी कमी होत नसायची. बैल म्हणजे खराब व्हायचा नाही, जरी कामाचा लोड पडला तर तेवढाच खराब होणार. काम थांबलं की पुन्हा 8-10 दिवसात अनेक आहे त्या परत म्हणजे पोझिशन मध्ये आला. त्यासाठी बैल सायदातीनंतर आणि शांत असेल तर जुळल्यानंतर तुम्ही एक 5-6 महिन्यात कधीही बडवू शकता. आणि जर सायदाती आणि 4व्या वयात जर बडवला, 4व्या वयात बैल, तर त्याची कात तुकतुकीत राहते, म्हणजे कातीला नाजूकपणा राहतो. आणि जुळल्यानंतर जर बडवला तर थोडी त्याची कात नॉर्मली सायदाती आणि 4व्यात बडवलेल्या बैलापेक्षा थोडी रफ होते नॉर्मली. भाऊ, आता जसं तुम्ही म्हणले की बैल हा जर जास्त गरम असेल, मारका असेल तर त्याला बडवलं पाहिजे. एखादं वासरू आदत वयामध्येच खूप प्रमाणाच्या बाहेर आहे तर आदत वयामध्ये पण बडवू शकतो आपण त्याला? नाही, त्याची शरीराची वाढ पाहिजे त्याची होत नसते. जर बडवलं तर त्याचा पुढचा वाढतं ते, पण जे जितकं पाहिजे वाढलं पाहिजे तेवढी त्याची वाढ होत नाही आणि चंचलपणा त्याच्याकडे मग राहत नाही, त्याच्या मानत ताकद राहत नाही. त्याला जर जाड अवताला म्हणजे ताकदीच्या अवताल जर जुंपलं तर त्याला ते सहन होत नाही. मग फक्त ते छकडीला जुंपायचं, चालवायचं असंच होऊ शकतं. काम करू शकतं शेतातलं, पण ताकदीचं काम ते जास्त करू शकत. ओके, धन्यवाद भाऊ. मयुरेश, मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की काहींचं मनोहर गावडे आपल्या सोबत आहेत की त्यांचा प्रश्न असा आहे की गाईचं 1 सड का 2 सड पाजले पाहिजे वासराला, मग कसा अंदाज बांधला पाहिजे की बाबा 1 सडात त्याचं पोट भरतंय का 2 सड, हे कसं आपण सांगूया? सर्वप्रथम म्हणजे कसं, ज्यावेळेस गाय तुमची वेते त्यावेळेस तर तुम्ही आधी वासराला पाजणार आहे. त्या 1-2 दिवस तर वासराला संपूर्ण दूध पचणार नाहीच आहे. 1-2 दिवस म्हणण्यापेक्षा 8-10 दिवस 15 दिवस त्याला ते संपूर्ण दूध पचणार नाही. जर का गाईला दूध मुबलक प्रमाणात असेल तर एका पॉइंटने तुम्हाला लक्षात येतं की वासरू तुम्ही प्यायला सोडलंय, त्यांनी दूध पिलं, त्याचं पोट भरेपर्यंत दूध पिलं आणि तो मागं सरकतो. मग तुम्ही त्यानंतर जर का धार काढून बघितले तर तुम्हाला एक अंदाजे लक्षात येतं की बाबा या साडामध्ये एवढं दूध शिल्लक राहिलंय, त्या साडामध्ये एवढं दूध शिल्लक राहिलंय. त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की हे 4 साडातलं त्यांनी जर का अर्धा लिटर दूध पिलं असेल आणि प्रत्येक साडा तुमचं 1-1 लिटर दूध निघत असेल तर 2 सड तुमच्या वासराला पुरेसे आहेत त्याची भूक भागवण्यासाठी. राहिलेलं दूध तुम्ही काढू शकता. जसं जसं त्याचं वय वाढेल, पचवण्याची ताकद वाढेल, तसं तुम्ही त्याला दूध वाढवू शकता. आणि तुम्ही वासराची संडास कशी होती ते बघितली पाहिजे. ती पातळ नाही झाली पाहिजे. पूर्ण पातळ झाली तर समजायचं त्याला जे दूध पिलंय त्यांनी तेवढं त्याला पचलेलं नाहीये. पचलेलं नाही तर ते दूध त्याला लागू होणार नाही, ते पूर्णपणे वाया जाणार आहे. त्यामुळे त्याची संडास कशी आहे हे तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे वासराचं. त्याची पचन क्षमता आणि त्याची भूक तुम्हाला लक्षात येण्यासाठी त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जास्त करून. ओके, धन्यवाद मयुरेश. प्रकाश भाऊ, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे. आपले मित्र स्वप्नील मदनी यांनी तो विचारलाय नुकताच प्रश्न की भूकवाढीसाठी काय करायला पाहिजे, काही भूकवाढीसाठी पण असतं का? आता भूकवाढीसाठी काय होतंय, भूकवाढीसाठी आज काय नाही की त्याला व्यायाम पाहिजे. वासरू जर असेल तर त्याला व्यायाम दिला पाहिजे. जर ते समजा जर पोटभर तुमचे जर खुराक त्याला जास्त होत असेल तर ते तुमची वैरण जास्त खाणार नाही. त्याचं जर पोट खुराकानेच भरत असेल तर वैरण जास्त खाणार नाही. त्यासाठी त्याला त्याच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे. म्हणजे थोडं एखादा वरती बांधलं तर ते उड्या मारू शकेल, पूर्ण असं मोकळ्या अंग खुल्लं सोडून अशा उड्या मारल्या पाहिजेत. आणि खुराक वैरण खाईल ते मन लावून इतपत खुराक त्याला दिला पाहिजे. तर ते वैरण. व्यतिरिक्त जर तुम्ही खुराक जास्त दिला तर त्याचा जो काय होतं, खुराकानं धुंदी येते जनावराला आणि ते धुंदीत मग पुन्हा वैरण खात नाही, त्या धुंदीतच असतंय ते जास्त.
त्यासाठी खुराक लिमिटेड पाहिजे आणि व्यायाम पण त्याच्या शरीराला पाहिजे, तरच ते तुमचे वैरण पोट भरून खाईल. ओके, धन्यवाद भाऊ. आजचे आपले प्रश्न हे जवळपास संपलेले आहेत आणि आपण आपल्या मेन विषयाला देखील सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर शुभांगी ललगे म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न असा आहे, म्हणजे त्यांनी ऍक्च्युली सांगितलंय की आपण हे जी चर्चा करतो खिलार कट्ट्यावरती, तर ती खिलार कट्ट्यावरची चर्चा ही तुम्ही फोटोच्या पण स्वरूपामध्ये ज्यावेळेस एखादा विषय सांगता येतो त्यावेळेस तो फोटो जर समोर असेल तर थोडस अजून आम्हाला समजायला सोपं जाईल. तर त्या शुभांगी यांना आमचं एक सांगणं असं आहे की इंस्टाग्राम वरती जेव्हा आपण ही चर्चा लाईव्ह करत असतो त्यावेळेस सगळेजण व्हिडिओमध्ये असताना त्या रिलेटेड फोटो शेअर करणं टेक्निकली शक्य होत नाही, त्यामुळे इंस्टाग्राम वरती आपण तसंच असतो आणि थोड्याशा वेळेच्या अभावामुळे आपण दुसऱ्या दिवशी युट्यूब चॅनेल वरती ती व्हिडिओ काही काही जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या विषयाशी रिलेटेड आपण फोटो किंवा व्हिडिओ दाखवत असतो. पण येत्या काळामध्ये खिलार महाराष्ट्राची चॅनलची टीम हे सगळे विषय तुम्हाला फोटो सहित डिटेलच्या स्वरूपात पुस्तक असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपात चॅनेलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. प्रकाश भाऊ, आज आपण खूप जणांचे हे प्रश्न सोडवलेले आहेत आणि आपण आता मयुरेश, आजचा जो मेन विषय आहे शर्यत, या शर्यतीच्या विषयाला आज आता सुरुवात करतोय की शर्यत बंदी उठल्यानंतर आता तरुण युवा पालक देखील प्रत्येकाची इच्छा झालेली की माझा दावणीला खोंड आणला पाहिजे, विकत आणला पाहिजे, कुठून आणला पाहिजे, घरच्या गाईला झालेला खोंड पळू शकतो का, खुराक काय, व्यायाम काय, कशा, आणि या सगळ्या मेहनतीतनं उद्या तो जेव्हा मैदानात उभा राहील तेव्हा तो नंबर काढेल का किंवा चांगला पळेल का किंवा कशा प्रकारचं. तर या संदर्भात प्रकाश भाऊ आपण या चर्चेला आता सुरुवात करत आहोत. भाऊ, सर्वात पहिला प्रश्न आहे आजच्या या चर्चेतला की शर्यतीचे खोंड बाजारातून खरेदी केले जातात कशा पद्धतीने, ते फक्त बाजारातच मिळतात का, सांगोला बाजार असेल किंवा कोणता बाजार असेल का, लोकांच्या दावणीला, का शर्यतीचे खोंड हे रानामध्ये पण असतात आपल्याला पाहायला मिळतात? आता जर बाजारात पण बघायला मिळते शर्यतीचा खोंड, म्हणजे असं काय नाही की प्रत्येक, म्हणजे शर्यती 3 टप्पा आहेत. आज तुम्ही जी घाटाई शर्यत बघितली, घाटाचा राजा शूटिंग केलं, ती एक पद्धत. दुसरी पट्टा पद्धत की जे फायनल पद्धत, जी सातारा पुण्यापासून अलीकडं जे चालते इथं कराडपर्यंत, खाली माळशिरस अकलूज पर्यंत, ती एक पद्धत. आणि इथून कराडपासून एक 50 किलोमीटर पूर्वेला विजापूर साईडला किंवा कर्नाटक जो खालचा जतचा भाग असेल, कवठे मंकाळ, या भागात जी शर्यत होती ती जनरल पद्धत. तर कसं होतं की जनरल पद्धतीची वासरं वेगळ्या पद्धतीची असतात आणि जनरल आणि फायनल पद्धतीची वासरं ही बाजारात एक ठराविक वासरं भेटू शकते. ज्यांना लय चांगला खोंड घ्यायचा असेल तर तो खोंड काय बाजारात भेटणार नाही, कारण तो आता कसं झालंय, व्हॉट्सअपमुळे वासरू जलमलं की त्याचा फोटो तुमच्या इंस्टाग्रामला येत असेल किंवा व्हॉट्सअपवर शेअर केला जातो आणि तो प्रत्येकाला बघायला भेटतो आणि त्यामुळे ते वासरू घरातच शेतकऱ्यापाशी खरेदी त्याची होत्या. त्यामुळे ते चांगलं वासरू मार्केटमध्ये येत नाही, चुकून एखादं येतं आणि मग त्याची खरेदी तिथं उतरल्यानंतर 1 तासाच्या आत ते विकलं पण जाते. त्यामुळे असं मी काय सांगू शकणार नाही की ह्याच बाजारात वासरू मिळेल. फक्त ज्यांना खोंड घ्यायचा असेल म्हणजे त्यांनी काय करावं की खरसुंडीचा बाजार असेल मोठा, जतचा असेल, की हे बाजार कसे आहेत की धनगर खिलार म्हणून जे वळू मगाशी सांगितलं मयुरेश भाऊनी की ह्या भागात वळू जास्त आहेत आणि ती जात कडक आहे, त्यामुळे ह्या भागात तुम्हाला त्या वळूंची पैदास बघायला मिळेल. जरा गायी पण चांगल्या या भागात आहेत आणि त्यामुळे ह्या भागात तुम्ही फिरून जरी शेतकऱ्याच्या दावणीला जाऊन जरी घेतलं वासरू तरी मिळून जाईल. त्यातून बाजार, सांगोलचा बाजार असेल बाजारात भेटेल, बाजारात पण जावा. सांगोलच्या दर रविवारी सांगोलचा बाजार असतोय. आणि यात्रा म्हणलं तर मग खरसुंडी, जत, करगणी यात्रा आता मला वाटतं महाशिवरात्री झाल्यानंतर 1-2 दिवसांनी चालू होईल. त्या यात्रेत सुद्धा वासरू तुम्हाला मिळेल, एवढं सांगू शकतो. आणि जे पुन्हा जे घाटाला पळतंय वासरू ते जरा जास्त भुजार लागतं आणि भुजार वासरं थोडीच बाजारात एकाच दुसरंच येतं, तर ते तर वासरू त्यांना घरीच जाऊन घ्यावं लागेल. आज सलगर भागातली जी वासरं आहेत ती जास्त भुजार आहेत, की त्यांना माणसं बघितलेली चालत नाही. जर मालक सोडून जर बाहेरचे एकाच जरी मोटरसायकल येऊन थांबली तर त्या गायी लगेच आक्रमक होते त्या म्हणजे लोकांवरती अटॅक करण्यासाठी. तर त्या भागातली सुद्धा वासरं वर तुमच्या घाटाला चालू शकते.
ओके ओके. धन्यवाद भाऊ. खोंड कुठून, शर्यतीचे खोंड कुठून जाऊन आणले पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, या संदर्भात हा एक चांगला मार्ग तुम्ही सांगितला. भाऊ आता पुढचा प्रश्न असा आहे की ठीक आहे, आता आम्हाला कळालं सलगरला जायचंय किंवा सांगोलाच्या बाजारात जायचंय, तर अशा जागी गेल्यानंतर प्रश्न असा आहे की खोंड ओळखायचा कसा? अशी कोणती खुबी आहे का की बाबा खोंड दावणीला बांधलेला असल्यानंतर ही एवढी लक्षणं पाहिली तर त्या लक्षणांमधून खोंड हा पळणार याची गॅरंटी, किंवा कशी निवड करायची आता त्या खोंडाची आपण? खोंडाची निवड करत असताना त्याचं मुख्य काय बघितलं पाहिजे, तर फाउंडेशन बघितलं पाहिजे, पहिले पाय बघितले पाहिजे. आणि पाय बघत असताना पहिले खूर बघितले पाहिजे. तर खूर व्यवस्थित पाहिजेत, ते असे जास्त पसरट नाही पाहिजेत किंवा एकदम लय पण बारीक नाही पाहिजेत की त्याचा आकार एकदम लहान असेल, शेळ्या खुराचा असं नाही पाहिजे. मिडियम लेवलचं आणि गोल पाहिजेत खूर. खुराचा आकार त्याचा गोल पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याची कांबळ कमी पाहिजे. तिसरी गोष्ट त्याचा शिपूट बारीक पाहिजे. चौथी गोष्ट त्याची छाती रुंद पाहिजे, पुढं चौक पण रुंद पाहिजे. आणि तिचे जो चौकाची बाजू आहे पाठीमागली जी शेपटाकडल्या साईडची, ती नॉर्मल अशी घसरती पाहिजे. नॉर्मल म्हणजे जो पडाक चौक म्हणले जाते, ज्या म्हणजे आज शेतकरी म्हणतो ते चौकाला पडाक आहे, तर ते तसं चौकाला पडाक पाहिजे. पण आणि सप्पई चौकाचा बैल पाहिजे, तर तसं नाही पाहिजे. थोडा नॉर्मली थोडा चौक हा पडाकच पाहिजे, नॉर्मली पाहिजे. आणि त्याची लांबी लय जास्त नाही पाहिजे की आज जे म्हणते बैल लांबडा पाहिजे, कासरा टाकल्यागत पाहिजे. तर पळायला जर बैल पाहिजे असेल तर त्याची लांबी जास्त नाही पाहिजे, मिडियम लांबीचाच बैल पाहिजे. कारण तोच बैल पळू शकतो. कारण ज्याला पळत असतो बैल त्याला काय होतं की त्याचा बोजा पूर्ण पायावरती येत असतो. आणि शरीर ज्या असतं त्यावेळेला ते जास्त आदळलं जात नाही. आणि पल्ला ज्या वेळेला असतो, आता आपणच बघतो की एका दोरी जर थोडी लांबडी घेतली आणि ती जर हलवाय गेली तर ती मध्ये लप मारते. आणि लप मारण्यामुळे त्याला तेवढा दम निघत नाही. त्यामुळे तो बैल जास्त काळ पळू शकत नाही किंवा जास्त लांब पल्ल्याला पळू शकत नाही. आज जनरलचा जर मैदानाचा विचार केला तर जनरलच्या मैदानाला आज 5, 10, 7, 8 किलोमीटर पळायचं असते त्या बैलाला. त्या वासराला कसं पाहिजे, तर ते वासरू खुराला चांगलं पाहिजे. त्याच्या खुरात अशी काडी सुद्धा गेली नाही पाहिजे गवताची, इतकं ते जनरलचं वासरू कडक पाहिजे. का तर जनरलचं मैदान हे कुठंही माळा रानावरती असतं आणि तिथं दगड किंवा वगळ दोंडे असते, पायाला तटते, बांधावरून जायचं असतं. त्यामुळे त्याचं खूर मजबूत पाहिजेत. कान, दुसरी गोष्ट कांबळ कमी पाहिजे, कान लांब म्हणजे बारीक पाहिजे, चिपूट बारीक पाहिजे. बघण्याचा रोग त्याचा 45 अंश या कोणात पाहिजे. असं त्यानं जर असं बघितलं तर समोरच्याला वाटलं पाहिजे की 100% पाळणार, असं त्याचा बघण्यास दृष्टिकोन चांगला पाहिजे. आणि जनरलला बैल ज्याला पळतो त्याचं खुर्मा अति महत्वाचा असतो. तसं फायनलला पळतो त्याला कसं असतंय की कमी पट्टा असतोय, 1000 ते 1200 फूटच पळायचं असते, 700 फूट ते 1200 फूट एवढ्यामध्ये तो टप्पा असतोय. आणि एक तोंड चालत जायचं असतंय, म्हणजे 1200 फूट चालत जायचं आणि तिथून पुन्हा पाठीमाग पळत यायचं. आणि ते जर कुठल्या माळरान घेतलं, समजा खड्डा असला तर तिथं काय केलं असतं, ब्लेड मारलेलं असतंय ट्रॅक्टरचं फळी, आणि तो खड्डा मजवलेला असतोय. खालवर असेल तरी पण ती व्यवस्थित केलं असेल. आणि दगड जिथं असते तिथं हे मैदान घेतलं जात नाही. त्यामुळे त्या बैलाचं खूप थोडं नॉर्मल नरम असलं तरी त्याला ते चालून जाते. किंवा आपलं शेत मोठं एखाद्याचं असेल, एक 5-6 एकराचं, तर तिथं ते मैदान भरवलं जातं, रोटर मारले जाते, मातीचे म्हणजे माती बारीक केली जाते, त्यामुळे त्याला त्रास होत नाही. आणि घाटाला पळणाऱ्या सुद्धा बैलाच तसंच आहे की प्रत्येक घाट असा काय कडकच असतोय घाट, त्यामुळे तिथं सुद्धा वासरू खुराला चांगलं लागतं. पण तिथं फायनल पेक्षा अंतर कमी असतं, तिथं तर 500 फूट पळायचं असतं. त्यामुळे 500 फूट पळणं त्याला काय ते इतकं त्रासदायक नसतं आणि मागं लोड पण नसतो. पण जनरलला जे वासरू पळतं त्याला कसं असतं 10 किलोमीटर जाऊन, त्यामुळे त्याचं खूर हे 10 किलोमीटर येईपर्यंत त्याच्या पायाने दम काढला पाहिजे. श्वासोश्वास आज जेव्हा थांबतो, जेव्हा हे होतं कोंडला जातो, त्यासाठी त्याची छाती रुंद पाहिजे आणि चौक पण रुंद पाहिजे. ह्या गोष्टी आणि जनरल मध्ये या दोन्ही गोष्टी पाहिजेत का, तर पाहिजेत. ओके ओके. भाऊ धन्यवाद. आता आपण खोंड कुठे जाऊन घेतला पाहिजे आणि खोंड कसा निवडला पाहिजे आणि खोंड महाराष्ट्र कर्नाटक मध्ये कुठल्या भागात जाऊन मिळतो या संदर्भात माहिती दिली. भाऊ ऍक्च्युली आज थोडंसं वेळेचं आज आपल्याला बंधन आहे, थोडंसं वेळेमुळे आपण हा आजचा भाग
आज आपण येथे ब्रेक घेऊया. शर्यत चा कोण कसा निवडा या भाग 1 घेऊया आणि भाग 2 आपण पुढील शनिवारी दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी भाग 2 घेऊया भाऊ. तर त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे का आपण पुढच्या शनिवारी तो भाग घेऊया? चालेल चालेल, घेऊया पुढच्या शनिवारी. ओके काय ओके. अडचण नाही. खूप खूप धन्यवाद भाऊ. आज खूप जणांचे प्रश्न सॉल्व्ह झाले आणि अजून काही बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत. माझी सर्व खिल्लार पालकांना विनंती आहे, तुम्ही आता जे लाईव्ह चॅट मध्ये जे काही प्रश्न टाकताय ते वरती एकदा निघून गेल्यानंतर परत दिसत नाही. त्यामुळे हेच प्रश्न तुम्ही खिल्लार महाराष्ट्राची शानचं जे आपलं हे इंस्टाग्राम पेज आहे, या इंस्टाग्राम पेज वरती हे व्हिडिओ परत एकदा तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा युट्यूबच्या चॅनेल वरती कमेंट करायला विसरू नका. ते प्रश्न आपण पुढच्या शनिवारी 19 फेब्रुवारी 2022 रोजी नक्की घेऊया. फक्त प्रश्न तेथे लिहायला विसरू नका मंडळी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्राम पेज असेल, युट्यूब पेज असेल, हे जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा. आणि आज आपण म्हणजे शर्यत बंदी उठल्यानंतर खिलार महाराष्ट्राची शान युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आज आणि काल आपण पहिल्यांदा सर्वात प्रथम शर्यतीचं शूटिंग केलेलं आहे. ते शर्यतीचं शूटिंग आपण उद्यापासून तुम्हाला छोटे छोटे भाग त्याचे दाखवायला चालू करणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. खूप खूप धन्यवाद भाऊ. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. हो. शुभरात्री.